जय महाराष्ट्र पशुपालक मित्रांनो, पशुधन ऐश्वर्या या मराठमोळ्या चॅनलवरती तुम्हा सर्वांचं पुनश्च एकदा हार्दिक स्वागत आहे. तर पशुपालक मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण विटाकाइंड कोलिन या मॅनकाइंड कंपनीच्या टॉनिक विषयी संपूर्ण माहिती घेणार आहोत. पहिली तर गोष्ट, हे लिव्हर टॉनिक आहे, फोर्टिफाईड विथ कोलिन क्लोराइड आणि एल कार्निटिन, डेल मिथ्योनिन अँड सॉर्बिटॉल. हे ठराविक महत्त्वाचे घटक यामध्ये आपल्याला बघायला मिळतात आणि याचा फायदा आपल्या जनावरांमध्ये कोणकोणत्या केसेसमध्ये होतो याविषयी आपण संपूर्ण माहिती घेणार आहोत. त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. जर तुम्हाला या व्हिडिओमध्ये माहिती अशी मार्गदर्शक वाटली तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि आपला व्हिडिओ जास्तीत जास्त पशुपालक मित्रांमध्ये शेअर करा. पहिली तर गोष्ट, आपण या विटाकाइंड कोलिनचा उपयोग आपल्या जनावरांच्या कोणकोणत्या केसमध्ये केला पाहिजे हे बघणार आहोत. पण त्याआधी यामध्ये आपल्याला जे घटक मिळतात इच 100 ml मध्ये, ते आपण जाणून घेणार आहोत की हे आपल्या नेमकं जनावरांमध्ये काय काम करतात. जसं की समजा आपल्याला यामध्ये पहिला घटक मिळतो कोलिन क्लोराइड. तर कोलिन क्लोराइड आपल्याला ह्यामध्ये 6000 mg मिळतं. कोलिन क्लोराइड हा विटाकाइंड लिव्हचा कणा आहे, म्हणजे ह्याला बॅकबोन म्हणतात. लिव्हरमध्ये जी साठवलेली चरबी आहे त्याला बाहेर काढण्याचं काम हे कोलिन क्लोराइड करतं. त्याचबरोबर आपल्या जनावरांचं लिव्हर हे फॅटी होऊ नये त्यासाठी त्याला जी लागणारी एनर्जी आहे किंवा दूध बनवण्यासाठी जी लागणारी एनर्जी आहे जी तयार करायचं काम हे विटाकाइंड मधील कोलिन क्लोराइड हा घटक करतो. सोप्या भाषेत म्हणायला गेलं तर हा लिव्हरचा कचरा, जो सर्व काय कचरा आहे त्याला बाहेर काढायचं काम करतं. त्यानंतर आपल्याला यामध्ये दुसरा घटक मिळतो तो म्हणजे बिटेन. तर आता हे काय काम करतं, तर हे लिव्हरचा प्रोटेक्टर आहे, म्हणजे लिव्हरच्या जे पेशी आहेत त्या तुटू देत नाही, त्या लिव्हरमध्ये पाण्याचा बॅलन्स ठेवतं आणि जी हीट आणि स्ट्रेस जो आहे जनावरांमध्ये त्याला सपोर्ट करतं, जेणेकरून आपलं जनावर हीट स्ट्रेस यासारख्या गोष्टींना बळी पडत नाही. थोडक्यात सांगायला गेलं तर यामधील बिटेन हे आपल्या जे लिव्हर आहे जनावरांचं त्याचं एक आवरण, त्याचं एक प्रोटेक्शन त्याला देण्याचं काम हा घटक करतो. त्यानंतर आपल्याला यामध्ये पुढील घटक बघायला मिळतो तो आहे एल कार्निटिन. तो आपल्याला 500 mg आपल्याला विटाकाइंड कोलिन मध्ये बघायला मिळतं. तर याचं नेमकं काय काम आहे, एल कार्निटिन काय करतं तर जनावरांच्या शरीरातील जी चरबी आहे त्याचं एनर्जीमध्ये रूपांतर करतं. किटोसिस म्हणजे जिथं आपलं जनावर निगेटिव्ह एनर्जीमध्ये जाणार आहे ते जाऊन देत नाही आणि दूध वाढवायला मदत करतं. म्हणजे थोडक्यात सांगायला गेलं तर चरबी जाळून त्याच्यात जी ताकद निर्माण होणार आहे ती जनावरांना देणारा घटक म्हणजे एल कार्निटिन. त्याच्यानंतर आपल्याला यात सॉर्बिटॉल हे 20,000 mg बघायला मिळतं. तर सॉर्बिटॉल आपल्या जनावरांमध्ये नेमकं काय काम करतं, तर सॉर्बिटॉल हे पचन सुधारवतं, लिव्हरला डिटॉक्स करतं, म्हणजे लिव्हर धुणारं डिटर्जंट म्हटलं तरी आपण त्याला चालेल. त्याच्यानंतर यात आपल्याला डेल मिथ्योनिन हे 500 mg मध्ये मिळतं. हे लिव्हरला रिपेअर एजंट, म्हणजे खराब झालेल्या लिव्हरच्या ज्या पेशी आहेत त्याला दुरुस्त करायचं काम, फॅट साठणं जिथं फॅट साठते त्याला कमी करायचं काम, आणि केस, त्वचा आणि दूध, म्हणजे केस समजा एखाद्या जनावराच्या अंगावरती जर खराब असेल तर त्याच्यावरती आपल्याला मरकट केस बघायला मिळतात, त्याला कमी करायचं काम, त्याच्या त्वचेला ग्लो आणायचं काम, आणि त्याचबरोबर आपल्या जनावराचं दूध वाढवायचं काम हे डेल मिथ्योनिन करतं. म्हणजे थोडक्यात लिव्हरला एक नवीन आयुष्य देण्याचं काम हा घटक करतो. पुढचा घटक आहे लायसिन. तो 500 mg मध्ये मिळतो. ते मिल्क बूस्टर अॅमिनो ऍसिड, म्हणजे जे अॅमिनो ऍसिड्स आपल्या जनावरांची दूध वाढवणार आहेत ते, म्हणजे थोडक्यात दूध तयार होण्यासाठी जे प्रोटीन तयार करायला लागतात त्याला वाढवण्याचं काम हे एल लायसिन करतं. त्याच्यानंतर वाढ आणि वजन सुधारायचं, जनावरांची इम्युनिटी वाढवतं, म्हणजे कोणत्याही आजाराला आपलं जनावर बळी पडणार नाही याचं जे म्हणजे मुख्य कारण आहे ते लायसिन आहे. ते हे लायसिन ह्यामध्ये आपल्याला 500 mg बघायला मिळतं. म्हणजे थोडक्यात दुधाचा कच्चा माल, म्हणजे जो दूध बनवण्यासाठी लागणारा घटक आहे तो म्हणजे एल लायसिन हा दुधाचा कच्चा माल आहे. याच्यापासून आपलं जनावर जास्तीत जास्त दूध उत्पादन करू शकतं. याच्यानंतर आपल्याला इनोसिटोल मिळतं. ते लिव्हरमध्ये फॅट साठू देत नाही, हार्मोन बॅलन्स सुधारतं, त्यामुळे आपलं जनावर गाब जायला कुठेही अडचण देत नाही. म्हणजे थोडक्यात आपल्या साध्या भाषेत सांगायला गेलं तर लिव्हरचा ट्रॅफिक पोलीस म्हणून इनोसिटॉल हे काम करतं. त्याच्यानंतर आपल्याला जसं माहितच आहे की नियासिनामाइड व्हिटॅमिन B3 225 mg मध्ये मिळतं. हे जनावरांमध्ये एनर्जी, विटॅमिन्सची म्हणजे जी एनर्जी मेटाबॉलिझम आहे, मेटाबॉलिझम म्हणजे जी एनर्जी लागते ती वाढवण्याचं काम हे नियासिनामाइड करतं. किटोसिसला कंट्रोल करतं आणि जनावराची भूक वाढवतं. म्हणजे थोडक्यात हा जनावराचं चार्जर म्हणून काम करतो. त्याच्यानंतर आपल्याला यामध्ये व्हिटॅमिन B12 70 mg मिळतं. ते काय करतं तर रक्त निर्मिती सुधारतं, कमजोरपणा दूर करतं. समजा समजा आपल्या जनावराला भूक आणि अपचन आहे तर त्याला सुधारवण्याचं काम सुद्धा यामध्ये आपल्याला B12 करतं. त्याच्यानंतर आपल्याला यामध्ये व्हिटॅमिन E मिळतं, जे पेशी सुरक्षित ठेवतं, गर्भाशय व अंडाशयाची चांगली
वाढ करतं किंवा ते व्यवस्थित त्याला जे कमी पडणारे जे घटक आहेत त्याला पुरवण्याचं काम व्हिटॅमिन ई करतं. आणि मुख्य म्हटलं तर जनावरांची रोगप्रतिकारक शक्ती वाढवतं. आणि साध्या भाषेत सांगायला गेलं तर हे जनावरांचं आपल्या बॉडीगार्ड म्हणून काम करतं थोडक्यात. त्याच्यानंतर आपल्याला यामध्ये झिंक बघायला मिळतं. तर झिंक नेमकं काय काम करतं, तर झिंक आपल्या जे जनावरांची त्वचा, केस आणि खूर आहे त्याला मजबूत करतं. जखमा जर आपल्या जनावरांच्या शरीरावरती असतील तर त्या लवकर भरून काढतं. जनावरांची इम्युनिटी वाढवतं. आणि त्याच्यानंतर आपल्याला यामध्ये मॅग्नीज बघायला मिळतं. तर ते जनावरांची प्रजनन क्षमता सुधारवतं, हाडं मजबूत करतं. एन्झाईम्स जे गरजेचे असतात प्रत्येक जनावरात, म्हणजे प्रजनन इंजिनचा पार्ट आहे. म्हणजे एन्झाईम्स वाढवतं जेणेकरून आपलं जनावर वेळेवरती माजाव येणं, गाभण जाणं ह्या गोष्टीसाठी मॅग्नीज हे काम करतं. त्याच्यानंतर यामध्ये आपल्याला शेवटचा घटक बघायला मिळतो तो म्हणजे लिव्हर एक्स्ट्रॅक्ट. नवीन लिव्हर पेशी बनवतो. जनावरांना कुठलेही औषध किंवा कोणतंही इंजेक्शन दिल्यानंतर जो त्याच्या लिव्हरवरती ताण येतो त्याला कमी करायचं काम हे लिव्हर एक्स्ट्रॅक्ट करतं. आणि त्याचबरोबर लिव्हरचं सर्वांगीण पोषण करायचं काम हे लिव्हर एक्स्ट्रॅक्ट करतं. ते आपल्याला यामध्ये 1425 mg बघायला मिळतं. तर ही होती पशुपालक मित्रांनो यामध्ये असणाऱ्या महत्वाच्या घटकांची माहिती. तुमचा जास्त वेळ न घेता मी डायरेक्ट तुम्हाला मेन पार्ट आणि त्यामध्ये जे जे कार्य करतात आपल्या जनावरात त्याची माहिती दिली आहे. तर विटाक अँड कोलिनमध्ये आपल्याला हे वरील सर्व घटक बघायला मिळतात. हे नेमकं जनावरात कुठं आणि काय काम करतात हे जाणून घेऊया. पहिली तर गोष्ट, समजा आपलं जनावर वेलेलं आहे. वेल्यानंतर बऱ्याचदा आपल्याला बघायला मिळतं की आपलं जनावर चारा कमी खातं, खराब होत जातं, दुधाचं उत्पादन वाढत नाही. अशा वेळेला आपण विटाक अँड कोलिनचा वापर करू शकतो. त्याचबरोबर एखाद्या गायचा डिस्टोकिया आपण काढलेला आहे, आफ्टर रिमूव्ह प्लासेंटा हाताने वार काढलेले आहे, तिथं सुद्धा आपल्या गाय चांगल्याशा दुधावर येत नाहीत किंवा चारा खात नाहीत, तिथं सुद्धा आपण विटाक अँड कोलिनचा वापर करू शकतो. त्याचबरोबर आपल्याला बऱ्याचदा बघायला मिळतं की आपली गाय दिवसेंदिवस खराब होत चाललेली आहे. दूध भरपूर देते, चारा खाते, पण तिच्या अंगी लागत नाहीये. त्या ठिकाणी सुद्धा आपण विटाक अँड कोलिन ह्या टॉनिकचा वापर करू शकतो. त्याचबरोबर समजा आपलं एखादं लहान पाडे आहेत किंवा आपली बोकडं आहेत शेळ्या मेंढ्यांची, त्यांची वाढ व्यवस्थित होत नाहीये, तिथं सुद्धा आपण त्यांना एक इम्युनिटी बूस्टर, त्याच्यानंतर ग्रोथ प्रमोटर म्हणून विटाक अँड कोलिनचा वापर करू शकतो. तर पशुपालक मित्रांनो अशा बऱ्याचशा ठिकाणी आपण विटाक अँड कोलिनचा वापर करू शकतो. तर आता आपण याचा जर डोस रेट बघितला तर सरासरी जी मोठी जनावर आहेत, मोठी जनावरं गाई, म्हशी, उंट असतील, कुणाकडे घोडे असतील, तर त्यांच्यामध्ये 50 ते 100 मिली पर डे. आपले जे काफ आहेत कालवडांमध्ये 20 ते 40 मिली पर्यंत आणि शिपन गोटमध्ये 10 ते 30 मिली पर्यंत आपण याचा डोस देऊ शकतो. म्हणजे सर्वसाधारण परिपक्व जर शेळी असेल तर आपण तिला 15 ते 20 मिली पर्यंत डोस देऊ शकतो. लहान करड असतील तर त्यांना 5 मिली पासून 10 मिली पर्यंत देऊ शकतो. लहान म्हणजे सर्वसाधारण 3 महिन्याच्या पुढची. 2 महिन्यात शेळी असतील तर 2 मिली पर्यंत देऊ शकतो. तर अशा प्रकारे आपण आपल्या जनावरांमध्ये याचं डोस देऊ शकतो. तर पशुपालक मित्रांनो मी आशा करतो की तुम्हाला मॅनकाइंड कंपनीच्या विटाक अँड कोलिन विषयी संपूर्ण माहिती समजली असेल. हा व्हिडिओ एकदम शॉर्टमध्ये बनवलाय. जरी तुम्हाला याविषयी काही शंका असतील तर त्या तुम्ही मला कमेंट करून विचारू शकता, मी त्याचं नक्की निरसन करेन. तर पशुपालक मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर याला लाईक करा. हा जास्तीत जास्त आपल्या पशुपालक मित्रांमध्ये शेअर करा. आणि त्याचबरोबर तुम्हाला जर एखादा नवीन व्हिडिओ पाहिजे असेल तर तुम्ही मला तो कमेंटमध्ये सांगू शकता. त्याच्यावर तुम्ही लवकरच व्हिडिओ घेऊन येईल. त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. तर भेटूया लवकरच आणखीन अशा माहितीपूर्ण व्हिडिओ सहित. जय महाराष्ट्र.